तर दादरमधील प्रसिद्ध कबूतरखाना हटवण्याची शक्यता आहे। कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला हटवण्याची शक्यता आहे। कबूतरखाना हटवण्याच्या मुंबई महापालिकेकडून हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते। आरोग्याच्या तक्रारीमुळे कबूतरखाना स्थलांतरित करण्याचा सध्या विचार सुरू आहे। शहरातील इतर कबूतरखानेही हटवण्याची नागरिकांकडून मागणी होते। दादरमधील सुप्रसिद्ध असा कबूतरखाना जो दादर पश्चिमेकडील परिसरामध्ये आहे, त्या कबूतरखाना हटवण्याची हालचाल जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडून केली जाते। खरं तर या संपूर्ण दादर पश्चिमेकडील या कबूतरखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात कबूतरांची संख्या वाढलेली आहे आणि या कबूतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे आरोग्याचा धोका जो आहे तो स्थानिक या दादर पश्चिमेकडील या भागातील स्थानिक नागरिकांना होताना पाहायला मिळतोय। या दादर पश्चिम परिसरातल्या या कबूतरखान्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक मोहीम सुद्धा उघडलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आपला विरोध जो आहे तो नोंदवलेला आहे। हा कबूतरखाना जो आहे तो वरळी किंवा प्रभादेवी या भागामध्ये स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती स्थानिक नागरिकांनी केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात महानगरपालिकेची एक बैठक होणार होती, परंतु ती बैठक पुढे ढकलली आहे। त्यामुळे महानगरपालिकेकडून हा कबूतरखाना हटवण्याच्या संदर्भात काही पुढील हालचाली होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई।